आणि यानंतर आपण पाहणार आहोत मान्सून आणि इतर सर्व महत्त्वाच्या विषयांवरचे सगळे अपडेट्स सुपरफास्ट बातम्यांमध्ये। मान्सून महाराष्ट्रात दाखल। 12 दिवसांआधीच मान्सून महाराष्ट्रात। मुंबईमध्ये देखील मान्सून लवकरच दाखल होणार। मान्सूनपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा प्रवाहित। 100 फुटांपेक्षा धबधब्याचं पाणी पडत असून पर्यटकांची धबधबा पाहण्यासाठी गर्दी। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसामुळे फेसाळला। धबधब्याची नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे। सिंधुदुर्गमधील मांगेल येथील धबधबा प्रवाहित। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्गात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारे दृश्य। आंबोली घाटामध्ये ढगांची चादर पसरल्याचं चित्र। आंबोली घाटामध्ये निसर्गानं पांघरलेल्या चादरीची पर्यटकांना भुरळ। कराड सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो। जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद। साताऱ्याच्या फलटणमधील फळांचं गाव म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडीमध्ये 24 तासामध्ये 251 मिलीमीटर पावसाची नोंद। पाझर तलावही तुडुंब भरला। साताऱ्यातील माणमध्ये पावसाची दमदार हजेरी। अनेक रस्ते पाण्याखाली। पुलावर पाणी आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये पावसाची दमदार हजेरी। आरवलीसह परिसरातील भागामध्ये मुसळधार पाऊस। पावसानं शेतीचं मोठं नुकसान। रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची बॅटिंग। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, मुरुड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पावसामुळे कोळकी रस्त्यावरील ओढ्याला पूर। पुलावरून जाताना दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। स्थानिकांनी तात्काळ दुचाकीस्वाराला पुराच्या पाण्यातून काढलं बाहेर। दौंड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। पुणे सोलापूर महामार्गावरील इनोवा गाडी गेली वाहून। गेल्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यामध्ये पावसाचा जोर। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील धुवाधार पाऊस। अनेक बंधारे आणि नाले ओसंडून वाहत असल्यामुळे नारी नदीकडे पाण्याचे 25,000 क्युसेकनं विसर्ग। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुण्यातल्या दौंड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक नद्यांना पूर। काही ठिकाणी छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। अहिल्यानगरमध्ये पावसाची संततधार। अहिल्यानगरसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच। अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा हवामान विभागाचा इशारा। रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर आता पाऊस मुसळधार। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात। सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी। मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। 26 मेपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे हवामान विभागाकडून मच्छीमारांना खबरदारीचा इशारा। गोव्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। हिंगोली मान्सूनपूर्व पावसामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी संकटात। वाळवायला ठेवलेल्या भुईमूग भिजल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी। गोव्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं। नागरिकांची तारांबळ। हिमाचल प्रदेशमधील रामपूरमध्ये ढगफुटीनंतर पूरपरिस्थिती। अनेकांचं मोठं नुकसान। दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागामध्ये पाणी साचलं। वाहन चालकांची मोठी कसरत। अमृतसरमध्ये पावसानंतर वातावरण आल्हाददायक। पावसाळ्यामध्ये सुवर्ण मंदिराचं नयनरम्य दृश्य। बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। शिंदेवाडीमध्ये 3 एकरातील कांदा पाण्याखाली। 6 वर्षांच्या चिमुकलीसह शेतकरी कुटुंब कांदा गोळा करत असल्याचं चित्र। मान्सूनपूर्व पावसामुळे काढणीला आलेला कांदा शेतातच सडला। पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं 15 क्विंटल हळद पिकाचं नुकसान। ओल्या हळदीला बाजारामध्ये भाव नसल्यामुळे एक तुकडा पाण्यामधून बाहेर काढून सुकवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न।
भंडाऱ्यामध्ये मळणीसाठी शेतात ठेवलेलं भात पीक पाण्याखाली, भात पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. सोलापूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास 171 मिलीमीटर एवढा पाऊस. उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. राज्यातल्या सर्व धरणातील पाणीसाठा अवघ्या 28.10%वर, वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर केवळ 19.36%वर. यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचं संकट निर्माण होण्याची शक्यता. बीडच्या माजलगाव धरणातील पाणी पातळी 2 सेंटीमीटरनं वाढली. धरणाची सध्या 426.35 मीटर एवढी पाणी पातळी. वाशिमच्या पिंपळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. गोठ्याचं छत उडाल्यामुळे आणि जनावरांचा चारा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उद्यापासून जंजिरा किल्ला बंद करण्याची पुरातत्व विभागाची घोषणा. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता सुरक्षेच्या कारणावरून निर्णय. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.